इगतपुरीतल्या रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये सीबीआयकडनं छापेमारी करण्यात आली आहे। बेकायदेशीर कॉल सेंटर प्रकरणी सीबीआयने ही छापेमारी केली आहे। सध्या रिसॉर्ट मालक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे। सीबीआय कार्यालयामध्ये जबाब नोंदवण्याचं कामही सुरू करण्यात आलंय। या रिसॉर्टमधनं 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन, 1,20,00,000ची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे। हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय खरं तर आहे आणि म्हणूनच ही धाड टाकण्यात आली आहे। तर बँक अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात मुंबई आग्रा महामार्गापासून अंदाजे 3.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या या रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये उघडकीस आलेल्या एका प्रकारामुळे खळबळ उडाली आहे। या रिसॉर्टमध्ये 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने छापा हा टाकलेला होता आणि इथे सुरू असलेलं बेकायदेशीर कॉल सेंटरचं रॅकेट त्यांनी उद्ध्वस्त केलं होतं। 5 आरोपींना अटक देखील करण्यात आली होती। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रिसॉर्टमध्ये 4 रूम ज्या आहेत त्या बुक ह्या करण्यात आलेल्या होत्या। शेती संबंधित एक व्यवसाय आम्हाला करायचा आहे आणि आमचे फॉरेन पर्यंत खरं तर हा व्यवसाय जो आहे तो जाऊन पोहोचलेला आहे असं रिसॉर्ट बुक करताना त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं आणि या रूम ज्या आहेत त्या बुक ह्या करण्यात आलेल्या होत्या। दरम्यान सीबीआयच्या पथकाने या कॉल सेंटरमध्ये छापा टाकला आणि 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन, इतर गुन्हेगारी करण्यासाठी लागणारे साहित्य यासोबतच तब्बल 1,20,00,000 रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि 7 लक्झरियस कार ज्याची किंमत अंदाजे 1 कोटी रुपयांहून अधिक आहेत त्या इथून जप्त या करण्यात आलेल्या आहेत। हे जे आरोपी आहेत ते सर्व मुंबईतील रहिवासी आहेत। यासोबतच एका बँक अधिकाऱ्याचा देखील यामध्ये संबंध असल्याचं, त्याचा देखील सहभाग असल्याचं समोर आलं आहे आणि या 6 जणांविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे। ॲमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस कॉल सेंटर असल्याचं इथून भासवलं जात होतं। नागरिकांना फिशिंग कॉल म्हणजेच फसवणूक करणारे कॉल जे आहेत ते केले जात होते। अमेरिका, कॅनडा आणि इतर देशातील नागरिकांना क्रिप्टोकरन्सी तुम्हाला अधिक मिळेल, क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून अधिक लाभ मिळतो असं सांगत फसवणूक केली जात होती। यासोबतच असं देखील म्हटलं जातं की कम्प्युटरमध्ये व्हायरस गेलेला आहे आणि तसं सांगत त्यांना काही गिफ्ट व्हाउचर हे दिले जात होते आणि त्या माध्यमातून देखील ही फसवणूक ही केली जात होती। विशेष म्हणजे हे कॉल सेंटर चालवण्यासाठी डायलर, व्हेरीफायर आणि क्लोजर अशा सुमारे 60 ऑपरेटरची नियुक्ती देखील करण्यात आलेली होती। दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे खरं तर आता खळबळ ही उडालेली आहे। सीबीआय कडून संपूर्ण चौकशी केली जाते। हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहेत असं देखील संशय आहेत। आज देखील मुंबईचं जे बीकेसीचं सीबीआय कार्यालय आहे तिथे देखील हॉटेल मालक असेल किंवा इतर कर्मचाऱ्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि हे रॅकेट खरं तर कुठपर्यंत जाऊन पोहोचतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे आपण बघितलं तर आजवर इगतपुरीमध्ये हे जे काही रिसॉर्ट आहेत, म्हणजे इगतपुरी हे खरं तर निसर्गरम्य असं ठिकाण आहेत। शेकडोहून अधिक इथे रिसॉर्ट्स आहेत, विलाज आहेत आणि तिथे रेव पार्टी असतील, यासोबतच ड्रग्स असतील, ब्लू फिल्म शूटिंग करणं असेल, असे अनेक प्रकार हे समोर आलेले होते आणि आता चक्क असं कॉल सेंटर्स उद्ध्वस्त करण्यात आल्यामुळे या रिसॉर्ट्सवरती, या विलाजवरती नक्की नियंत्रण कोणाचे हा प्रश्न आहे। या संपूर्ण कारवाईबाबत, यासोबतच इथे सुरू असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटरबाबत स्थानिक इगतपुरी पोलीस देखील अनभिज्ञ होते। त्यामुळे पोलिसांच्या देखील कारभारावरती आता संशय कुठेतरी व्यक्त केला जातोय। कॅमेरामन निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, इगतपुरी, नाशिक।